नमस्कार, माझं नाव राजेंद्र पाठक. आम्ही नाडी ग्रंथावरती एक वर्कशॉप घेतोय. त्या संबंधाने आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला आलो. आवाज तर आपलं नाव काय? माझं नाव निनाद चापेकर आणि ही माझी पत्नी स्नेहल चापेकर. आता रिसेंटली आमचं लग्न झालं. तर स्वामींना भेटण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो. आता नाडी ग्रंथामध्ये लग्न झालेलं आपण नाडी ग्रंथाकडे कसे काय आकर्षित झालो? आपण नाडी ग्रंथाकडे पहिल्यांदा कसे काय आकर्षित झालो? याच्या आधी माझा मोठा भाऊ कृष्णा स्वामींकडे आला होता. त्याच्या रेफरन्स थ्रू मी मुथ्थू स्वामींकडे आलो. 2009 मध्ये मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. सामान्यपणे तुम्ही ज्याला नाडी भविष्य बघितलं तर आपण नाडीपट्टी ज्यावेळी या सेंटरला पहिल्यांदा बघितली त्यावेळेला इतर माहितीबरोबर आपलं लग्न कधी होणार आहे, कुठे होणार आहे आणि आपली जी होणारी पत्नी आहे, भावी पत्नी, तिचं काही वर्णन येतं. तर त्या बाबतीत थोडंसं 2, 3, 4 या ओके. लग्नासंदर्भात मी विचारायला ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस मला साधारण त्यांनी कल्पना दिली होती की मुलगी कुठली असेल, साधारण किती डिस्टन्स. म्हणजे इव्हन मला सांगितलं होतं की पुण्यामधलीच मुलगी असेल आणि साधारण 6 ते 8 किलोमीटरच्या रेंजमध्येच तुमच्या घराच्या जवळ तिथे असेल. पण नाव ॲज काही सांगितलं नव्हतं. पण बऱ्यापैकी मोस्टली खरंच ठरलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर 6-6.5 किलोमीटरवरतीच माझ्या बायकोचं घर आहे. सो त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आहे खरं. आणि लग्नसुद्धा ठरलं. ज्यावेळेला तुम्ही तसं म्हणाल ना त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे बघा. म्हणजे प्रेक्षक जो आहे तो यांना कोरिलेट करेल. ओके, एक मिनिट. मग मी ठीक आहे, तो ते वाक्य पुन्हा घेतलं तरी हरकत नाही. अँड देन आय गॉट मॅरिड टू हर असं म्हणा. म्हणजे त्याच्या संदर्भात म्हणजे आणि ॲट दॅट टाइम यू लुक टू हिम. 1, 2, 3, 4. आणि ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुमची होणारी बायको ही पुण्याच्या परिसरातच 6 ते 8 किलोमीटरवरती असेल आणि त्याचप्रमाणे ठरलं तसं आणि आज मी हिच्याशी लग्न केलं असेल. 2, 3, 4. त्या नाडीपट्टीमध्ये सर्व वाचन चालू असताना मध्ये एक शांती दीक्षेचा चॅप्टर येतो आणि ते तुम्हाला सांगतात की असं असं महर्षीने तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं. तर त्यात काही मंडल पूजा असतात, काही नवग्रह दर्शन असतं. तर अशा काही आल्या का आणि त्या केल्या का? हो, अशा पूजांचं त्यांनी मला सांगितलंही होतं आणि त्याप्रमाणे मी त्या पूजा केल्याच होत्या. आणि आज त्या पूजांच्याच मुळे हे सगळं उघडलेलं आहे. तुम्ही समाधानी आहात? हो, निश्चित शांती परिहार केल्याच्या नंतरचा जो रिझल्ट आहे त्याच्याशी तुम्ही समाधानी? आपण आतापर्यंत नाडीपट्टी आपली बघितलेली नाहीये आणि आता तुम्ही अंगठा घेऊन नाडीपट्टी बघायला आलाय. तर अजून तुमची नाडीपट्टी तुम्ही पाहिली नसल्यामुळे आता ती येणार आहे किंवा आता ती बघितली जाणार आहे. तर त्याच्या बाबतीत तुमची मनस्थिती आता काय आहे? सध्या तरी आता जेवढं ऐकते त्यातनं असं वाटतं की कधी मला बघायला मिळेल किंवा एक उत्सुकता लागली की जे काय असेल, काय असेल, कसं असेल. डेफिनेटली आहे.